संपूर्ण विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट दिसून येत आहे. यासोबतच अमरावतीत उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही होत आहे. याचा सर्वाधिक फटका मानवी त्वचेवर होत असून त्वचा रापणे, सनबर्न, रॅशेस आणि पिगमेंटेशन यासारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वाढत्या उन्हात त्वचेचे आरोग्य कसे राखावे याबाबत अमरावती शहरातील त्वचा विकार तज्ज्ञांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. उन्हाळ्यात विशेषतः मे महिन्यात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेतील ओलावा कमी पडतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, घामोळ्या येणे आणि चेहरा काळवंडणे अशा तक्रारी वाढतात. विशेषतः सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत उन्हाचा प्रभाव सर्वाधिक असतो, ज्याचा फटका दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणावर बसताना दिसतो. तेव्हा उन्हाच्या झळापासून आपल्या नाजूक त्वचेचे संरक्षण करण्यासाठी त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नीता जगदीश लड्ढा यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी किमान 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे. त्यात 50पेक्षा अधिक SPF असलेल्या सनस्क्रीनचा वापर योग्य ठरतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा निस्तेज दिसते. त्यामुळे दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. ताक, शहाळे आणि लिंबू सरबत यासारख्या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करावा. उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने पॉलिस्टर किंवा सिल्कऐवजी हलक्या रंगाचे सैल आणि सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना चेहरा सुती रुमालाने किंवा दुपट्ट्याने झाकून घ्यावा असा सल्ला दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दिवसभर बाहेर फिरणे झाल्यास शक्य असल्यास किमान 2दा थंड पाण्याने आंघोळ करावी. बाहेरून आल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा, जेणेकरून त्वचेवरील धूळ आणि घाम निघून जाईल. यासोबतच उन्हाळी दिवसात आपले दैनंदिन कामकाज सांभाळताना जनसामान्यांनी वाढत्या तापमानाचा प्रभाव लक्षात घेता अंगावर घाम साचणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. ही बाब दुर्लक्षून चालणार नाही, असे सुद्धा त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर नीता जगदीश लड्ढा यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच अनेकदा त्वचेची जळजळ झाल्यास नागरिक बाजारात मिळेल त्या सनस्क्रीनचा वापर करतात. मात्र यामुळे त्वचा अधिक कोरडी पडून संसर्ग वाढण्याची शक्यता असते. अनेक सनस्क्रीनमध्ये ऑक्झिबेन्झोन किंवा ॲव्होबेन्झोनसारखी रसायने असतात. त्यांचा अतिवापर केल्यास त्वचेवर मुरूम वाढणे किंवा डाग पडण्याचे प्रमाण वाढल्याचेही दिसते. त्वचेवर लाल चट्टे किंवा जास्त खाज येत असल्यास स्वतःहून कोणतेही मलम न लावता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नीता जगदीश लड्ढा यांनी सांगितलं आहे. सध्या पूर्ण देशात, आपल्या राज्यात आणि आपल्या विदर्भात भरपूर उष्णतेची लाट आलेली आहे आणि ह्या उष्णतेच्या लाटेचा उच्चांक आपल्या अमरावतीत पण आहे. तर असं वाटतं की सगळ्यात पहिला जो प्रभाव आहे या उष्णतेचा हा आपल्या स्किनवर येणार आहे, म्हणजे त्वचेवर. त्याच्यामुळे त्या उष्णतेमुळे, त्या अतिनील किरणामुळे स्किनचं टॅनिंग होणं किंवा त्याच्यावर पिगमेंटेशन होणं, त्याच्यावर घामोळ्या येणं, स्किन रशेस होणं, हे प्रॉब्लेम लोकांचे खूप आहेत. तर ॲज अ डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे स्किन स्पेशालिस्ट या नात्याने मला काही छोट्या गोष्टींची ॲडवाईस देऊ इच्छिते की कशा पद्धतीने आपण आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो. तर सगळ्यात पहिले जेव्हाही आपण घराच्या बाहेर निघतोय तर पहिली गोष्ट तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत अवाजवी जाणं बंद करावं आणि जायचं कामच पडत आहे तर मग सनस्क्रीन चांगल्यापैकी लावून मग जावं. सनस्क्रीन साधारण 50 SPFच्या वर पाहिजे आणि तो 20 मिनटं आधी लावावा लागतो आपल्याला बाहेर जायच्या आधी. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतरही नुसत्या सनस्क्रीन लावून फायदा नाही आहे, तर त्याच्यावर तुम्हाला स्कार्फ किंवा रुमाल किंवा स्टॉल बांधणं गरजेचं आहे. आणि सनकोट पण घालावं. जे लोक 2 व्हीलरवर ट्रॅव्हल करतात त्यांनी सनकोट पण घालावं. आणि एकदाचं घरी आलं की ते आल्यानंतर चेहरा धुणं फार महत्त्वाचं आहे, कारण दिवसभरचं जे पॉल्युशन आणि जे काय तुम्ही चेहऱ्यावर जमा केलं आहे ते तुम्हाला काढणं आवश्यक आहे. आणि चेहरा धुतल्यानंतर त्याच्यावर एक चांगलं मॉइश्चरायझर अप्लाय करायचं. कारण काय होतं की दिवसभरामध्ये ती स्किन जी आहे, जी आपण बाहेर घेऊन जातो, तिच्यातलं पूर्ण बाष्पीभवन होत राहतं आणि पाण्याचा निचरा होत राहतो. त्यामुळे ते पाणी पुन्हा रिजनरेट करणं आवश्यक आहे. ती स्किनला रिव्हायटलायझेशन करतं पाणी प्यायचं. पिण्याचं पाणी पण भरपूर वाढवावं लागतं, कारण कमीत कमी तुम्हाला साधारण 3 लिटर पाणी पर दिवशी गेलं पाहिजे. म्हणजे जवळजवळ 8-9 ग्लास पाणी गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हाही आपण घराच्या बाहेर जातो तर तेव्हा तुम्हाला ते सनस्क्रीन लावणं हे करणं तर ते आवश्यकच आहे, पण सोबत तुम्हाला पाण्याची बाटली पण ठेवायला पाहिजे, म्हणजे मधून तुम्हाला पाणी पिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला नेहमी ढिले कपडे घालायचे, सुती कपडे घालायचे, म्हणजे मग तुम्हाला घामोळ्यांचा त्रास तो होत नाही.
आणि जेव्हाही आपण घरी येतोय, घरी आल्यानंतर रात्री एक रिज्युनेशन क्रीम नक्की लावणं गरजेचं आहे. म्हणजे स्किनचा जो पण काय डॅमेज झालेला आहे तो रिकवर होतो. आणि नेहमी सनस्क्रीन किंवा कोणत्याही गोष्टी आपल्या मनाने वापरू नका. आधी डॉक्टरचा सल्ला घ्या, मग वापरा. कारण आजकाल बाहेर अक्षरशः खूप सारे सनस्क्रीन्स अवेलेबल आहे आणि खूप डमी सनस्क्रीन्स आहे, वेगवेगळे फेअरनेस क्रीम आहे आणि या सगळ्याच्या चक्करमध्ये पडू नका. आपल्या डॉक्टरला भेटा मग करा. आणि ह्या दिवसाचं काय उन्हाळ्याचं जेव्हा घाम खूप येतो तर लोकांना फंगल इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. म्हणून अंगावर कुठे घाम जमा होणार नाही याची काळजी घ्या. घाम जमा झाला की फंगस येतं आणि फंगस एकाला झालं काय की सगळ्यांना होतं. आणि फंगल इन्फेक्शन अंगावरून काढणं अतिशय कठीण आहे, खूप वेळ घेतं ते. म्हणून ते होऊच न देणं महत्त्वाचं आहे. तर नेहमीच ढिले कपडे घाला, सही कपडे घाला, 2दा आंघोळ करा, घाम जमा करू नका, अंगाचा कोणताही भाग ओला ठेवू नका. माझ्यातर्फे मला एवढं सांगायचं होतं आणि ही काळजी जरूर घ्या. मी डॉक्टर नीता लड्डा, चर्मरोग तज्ज्ञ, राजकमल चौक, अमरावती.